नमस्कार, मी मानसी वाघ खानदेश रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आजची मी रेसिपी बनवली ते म्हणजे मुगाच्या डाळीची इडली। ही इडली अतिशय खाण्यास पौष्टिक आणि भरपूर प्रोटीनने भरलेली आहे। ज्यांना ॲसिडिटीचा त्रास असेल किंवा पचनाचा त्रास असेल त्यांच्यासाठी ही इडली अतिशय उपयुक्त आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। या ठिकाणी मी एक बाउल घेतलाय। बाउलमध्ये एक मोठी वाटी मुगाची डाळ घालते। आता मुगाच्या डाळीला आपल्याला स्वच्छ धुवायची आहे। पाणी घालून आता स्वच्छ धुवून घेते। मुगाची डाळ मी ही घरची घेतली, दुकानाची नाही घेतली, म्हणून थोडी काळसर वाटते। आता हिला मी डाळीला स्वच्छ धुवून घेतलेली। यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला आता मुगाची डाळ 4 तास भिजत घालायची आहे। 4 तास झालेले आहेत। मुगाची डाळ मस्त आपली भिजलेली आहे। त्यातलं पाणी काढून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची आणि बारीक अशी पिसून घ्यायची। आणि यामध्ये आपल्याला थोडं दही घालायचंय। दही यामध्ये मी 1.5 चमचा घातलाय आणि बारीक असं आता पिसून घेते। मस्त बारीक असं पिसून झालेलं आहे। एका बाउल मध्ये आता हे पीठ काढून घेते। यामध्ये 1 वाटी थोडा रवा पण घालते मी। यामध्ये रवा घालून यामध्ये मिक्स करते, जेणेकरून जे लम्स असतील ते मुरतील। थोडं किंचित पाणी घालते आणि पाणी घालून मिक्स करते। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, दुसरीकडे पाणी ठेवायचं इडलीच्या भांड्यामध्ये गरम करायला। पाणी गरम होईल तोपर्यंत आपण इडलीच्या भांड्याला इकडे तेल लावून घेऊया आणि यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर काही व्हेजिटेबल्स घेतलेत मी। यामध्ये व्हेजिटेबल्स मध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक कापलेली, मिरची, ऑप्शनल म्हणून तुम्ही कुठल्याही भाज्या घालू शकतात किंवा शिमला मिरची, गाजर घालू शकतात। आता या ज्या भाज्या टाकल्यात आपण त्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपली व्हेजिटेबल्स वाली मुगाच्या डाळीची इडली आहे, मस्त अशी अतिशय पौष्टिक अशी। आता यामध्ये आपल्याला इनो घालायचा आहे। इनो मी इथे अर्धी पुडी घातली आहे। थोडं पाणी घालून त्याला मिक्स करून घेते। इनो आपलं लवकर ऍक्टिव्ह होतं म्हणून मी पाणी लवकर तापवायला ठेवलंय। इनो घालताच आपल्याला हे पीठ इडलीच्या भांड्यात लावायचंय। आता पटकन लावून घेते। पाणी तापलंय। आता 4 मिनिटं आपल्याला हाय फ्लेमवर होऊ द्यायचंय, म्हणजे आपली इडली लवकर फुगते। बघा मस्त अशी फुलली आपली इडली तयार झाली आहे। आता भांड काढून घेतलंय। आता इडली थंड झाल्यावर आपल्याला काढायची आहे। आता काढून घेते। मस्त फ्लफी आणि सॉफ्ट अशी इडली आपली तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। मस्त फुलली आहे। इडली सोबत खाण्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे। तुम्ही हवं तर तुम्हाला खोबऱ्याची किंवा तिळीची चटणी पण बनवू शकता। मस्त अशी पौष्टिक आणि भरपूर प्रोटीनने भरलेली आपली इडली तयार आहे। तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? आवडल्यास घरी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। धन्यवाद।